मंडळी, नारळी पौर्णिमा जवळ येते. आपल्या कोळी बांधवांचा हा जिगरी सण. समुद्राला नारळ अर्पण करून आणि घराघरात नारळी भात करून सेलिब्रेट केला जातो. तर नारळी भात हा इतका पौष्टिक असतो ना की महिन्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा हा आपल्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेवणात, नाश्त्यात दिलाच गेला पाहिजे. कारण हा भात कॅल्शियम, अनेक खनिजे, विटॅमिन्सनी युक्त असा पौष्टिक भात असतो, ज्याच्या सेवनाने आपल्या हाडांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना बळकटी प्राप्त होते. घरात जर लेकरं बाळं असतील तर हा पदार्थ हमखास बनवला गेलाच पाहिजे, कारण त्यांच्या वाढीसाठी हा सर्वात उत्तम आणि पौष्टिक असा भात आहे. भारतीय सणवार किती पद्धतशीर आणि आपल्या आरोग्याचा विचार करून मांडले गेले आहेत याची प्रचिती मात्र आपल्याला येऊन जाते. कारण नारळी भात करताना आपण गूळ, सुकामेवा आणि मसाले टाकतो, जे आपल्या शरीराला खूप लाभदायक असतात. गुळाने आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते, ज्याने हाडांना बळकटी येते. सुकामेवानी ताकद येते आणि खडा मसाला, ज्यात वेलची, लवंग, दालचिनी असते, त्याने प्रतिकार शक्ती वाढते. म्हणून सर्दी, खोकला यांसारखे आजार जवळसुद्धा फिरकत नाहीत. चला तर मग पाहूयात माझ्या पद्धतीचा इन्स्टंटवाला नारळी भात, जो कोणीही, कधीही आणि अगदी कुठेही उत्तमरित्या बनवू शकेल. चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. इथे मी काजू, बदाम, मनुके असं घेतलेलं आहे, जे आपल्याला तळायचे आहेत. जायफळची पूड घेतलेली आहे. इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी. केसर घातलेलं दूध आहे आणि फोडणीकरता खडा मसाला घेतलेला आहे, ज्याच्यात लवंग, दालचिनी आणि वेलची आहे. साजूक तूप आणि वेलची पूड देखील आपल्याला पुढे लागणार. ह्यासाठी आपण सगळ्यात पहिला कुकर घेऊयात. इन्स्टंटवाला आहे ना, त्यामुळे कुकर घेऊयात. कुकरमध्ये साजूक तूप घालूयात. साजूक तूप आता छान वितळलं की त्याच्यामध्ये खडा मसाला जो आपण घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकूयात. तर वेलची, लवंग आणि दालचिनी हा खडा मसाला आपण हा नारळी भात करण्यासाठी वापरत आहोत. तर याला आता छान या तुपामध्ये परतून घेऊयात, जोपर्यंत याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरत नाही तोवर. इथे 1 वाटी मी बासमती जो तांदूळ असतो ना आपला, तो धुवून घेतलेला आहे. 1 वाटीच घेतलेला आहे आणि तो धुवून घेतला आहे. आणि त्याला मी काहीही भिजवत वगैरे ठेवले नाही, 20 मिनटं किंवा 10 मिनटं असं. आपण डायरेक्ट करणार आहोत. तर आता हा देखील ह्या मसाला आणि तुपामध्ये छान आता हा आपला तांदूळ अतिशय सुंदर रीतीने परतवला गेलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदूळ घेतलं होतं ना, तर आता 2 वाटी आपण पाणी घालून हा मस्तपैकी शिजवून घेऊयात, 3 शिट्ट्या करून. चला, दुसरीकडे आता शिट्ट्या होईपर्यंत आपण काय करू, एका कढईमध्ये पुन्हा एकदा तूप घेऊ मस्तपैकी. आणि आता याच्यामध्ये आपण छान रीतीने काजू, बदाम, मनुके हे छान रीतीने काय करून घेऊ, थोडंसं परतवून घेऊ, गुलाबी रंगावर येईल. आता हे परतवलेले जे काही आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊत. आणि याच तुपामध्ये गूळ, जो मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने जसा तुम्हाला गोड हवा आहे हा भात, तसं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 1 वाटीचं प्रमाण देखील, मी काय केलं आहे, थोडंसं अर्धी वाटीच मी इथे गूळ घेतलेला आहे. आता तो मी या तुपामध्ये छान परतवून घेते. आणि नंतर याच्यामध्ये जो आपण
कीस करून घेतलेला आहे किंवा जो खोबऱ्याचा हा चव आहे, जो 1 वाटी बनला आहे, तो देखील मी यात त्या परतवलेल्या गुळात हा खोबऱ्याचा चव देखील आपण छान रीतीने मिक्स करून घेऊयात. आणि जो आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले जे सुकामेवा होता, जो आपण छान रीतीने गुलाबी रंगावर परतवला होता ना, तो देखील आता आपण याच्यामध्ये काय करूयात, मिक्स करूयात. तर दुधामध्ये मी एका साईडला केसर घातलेला, बिलकुल ऑप्शनल आहे बरं का. तुम्हाला हवा असेल तर हे घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. वेलची, जायफळ पूड हे तर आपण याच्यामध्ये घालणारच आहोत. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि याच कढईमध्ये आपण काय करूयात, जो आपण शिजवून घेतलेला भात आहे ना, तो थोडा मोकळा करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे सारण आपण मिक्स करूयात. आता ह्या भातामध्ये हे पूर्ण सारण मिक्स झालेलं आहे. नारळी भाताला तुम्हाला जर कलर वगैरे हवा असेल तर तुम्ही फूड कलर यूज करू शकता, पण कशाला हवा आहे, इतका पौष्टिक पदार्थ हा. आणि त्याच्यामध्ये केमिकलचे कलर किंवा रंग घालून त्याला सुशोभित करण्याच्या ऐवजी असं केसर वगैरे घालून थोडासा फिका कलर घालून आपण हा जर भात केला आणि खाल्ला तर तो पौष्टिक. या नारळी पौर्णिमेच्या आणि ह्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप गोड गोड शुभेच्छा.